दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर असलेलं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं एक शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, पण याची आता दुरावस्था आणि दयनीय अवस्था झालेली सुद्धा पाहायला मिळते। खरं तर सुवर्ण असं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात उभारण्यात आलं होतं, पण त्याची दुरावस्था आपण पाहू शकतो। या सुवर्ण शिल्पाच्या खालती ज्याच्यावर हे संपूर्ण शिल्प उभं आहे त्याच्या भिंतींना थेट जे ते खड्डे पडलेले आणि त्या खड्ड्यात घाणीचं साम्राज्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे संपूर्ण बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलं होतं, पण त्याच्यानंतर त्याचे डागडुजीचं काम कोणाकडे होतं हा प्रश्न आता सध्या सर्वांसमोर उपस्थित आहे। कारण की एवढं सुंदर असं शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे शिल्प आहे, पण त्याची डागडुजी केली गेली नाही, त्यामुळे या संपूर्ण सुवर्ण शिल्पावर मातीची एक लेयर एक थर जो आहे तो तयार झालेला आहे, त्यामुळे त्याचं रूप जे आहे ते आता दयनीय अवस्थेत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं तर वरती महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळतं आणि त्या अश्वारूढ पुतळ्याच्या खालीच हे शिल्प जे ते सुबक असं बनवण्यात आलं होतं, पण त्याची डागडुजी किंवा मग त्याची साफसफाई केली गेली नाही आणि त्याच्यामुळे आता थेट त्याच्या भिंतींना खड्डे पडलेले आणि त्या खड्ड्यांमध्ये घाणीचं साम्राज्य आहे। नुकतीच मालवणमधली घटना जी आहे ती महाराष्ट्राने पाहिली आणि त्याच्यानंतर महाराजांच्या दादरमधील या शिल्पाची आता दयनीय अवस्था जी आहे ती समोर आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।